नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजपासून आपले व्हिडिओ हे रेग्युलर येणार आहे आणि खूप महत्त्वाच्या विषयावर येणार आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ब्लाऊज परफेक्ट शिवता येणार आहे। तुमचा ब्लाऊज कुठेही किंचितही चुकणार नाही। आणि 15 तारखेपासून आपल्या चॅनलवर शिवण क्लासचे व्हिडिओ हे पडणार आहे। ज्यांना कुणाला शिवण क्लासेस शिकायचे आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तंतोतंत ब्लाऊज शिकायचे आहे, त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला बाहीबद्दल कुठेच अडचण येणार नाही। बाहीबद्दल अडचणी म्हणजे बघा, खूप साऱ्या मैत्रिणींच्या बाही तुम्हाला अशी दिसली असेल की इथे आहे की नाही फुगा तयार होतो। बघा, इथे अशी बाही आतमध्ये गेल्यासारखी होते आणि इथून ही बाही अशी येते, इथे फुगा तयार होतो। खूप साऱ्या मैत्रिणीच्या बाहीमध्ये इथे चोळ येतो। हा प्रॉब्लेम कधी जास्त येतो? जेव्हा बाहीची लंबाई ही जास्त असते, लांबी जास्त असते। तर समजा ही 10-11 इंचाची बाही आहे, या बाहीला परफेक्ट कॅफाईट ही देता येत नाही। तर ती का देता येत नाही, ती कॅफाईट आपोआप कशी तयार करायची आहे, तेच मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। आणि परफेक्ट बाही कटिंग ही कशी करायची आहे आणि बाहीला समोरच्या जो आकार द्यायचा असतो, खोलवर आकार द्यायचा असतो, तो कितीवर द्यायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर बघा, ही बाही आहे 11 इंचाची। तर बघा, आता हा चौकोनी बॉक्स मी तयार करून घेणार आहे। पहिले बाहीची लांबी ही टाकून घेणार आहे। 11 इंचाची बाही आहे, तर 1 इंच आपल्याला शिल्लक ठेवायची आहे। बघा, तर ही झाली 12 इंचाची समजा मार्किंग। 1 इंच का, तर दोन्हीकडे शिलाईमध्ये आपले अर्धा इंच जाईल, त्यासाठी आपल्याला शिल्लक ठेवायची आहे। आणि तुम्ही जर नवीन शिकणारे असेल तर 1 इंच ठेवू शकता, आणि तुम्हाला शिलाई मार्जिन जर कमी लागत असेल, अगदी पाव इंच लागत असेल, तर तुम्ही 11.5 सुद्धा ठेवू शकता। तर इथे 1 इंच मी ठेवलेली आहे, म्हणजे तुमची शिलाईमध्ये जरी जास्त गेली तरी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आणि तुमची बाही सुद्धा कमी होणार नाही। तर ही झाली 11 इंचाची बाहीची लांबी। आता ही बाही ज्या ब्लाऊजसाठी आपण शिवत आहोत, तो ब्लाऊज कुठल्या मापाचा आहे ते पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। समजा त्या ब्लाऊजचे माप समजा 36 साईज आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। आता ही 36 साईज आहे, या 36 साईजचा जर आपण चौथा भाग काढला तर किती येते? 9 इंच। तर इथून बघा, ही जी घडी टाकायची आहे, घडी म्हणजे तुम्हाला सांगते, आता समजा हा कापड आहे आपला कापड, आता आपल्याला बाही कट करायची आहे, तर आपल्याला पहिले अशी घडी टाकावी लागणार आहे। बघा, अशी घडी, तेव्हा आपल्याला बाही कट करता येणार आहे। तर आता इथे तुम्ही समजून चला की इथे मी घडी टाकलेली आहे, तर ही घडी आपल्याला 9 इंचाची टाकायची आहे। बघा, इथे 9 इंचावर मार्किंग केलेली आहे। तर ही जे शिलाई मार्जिन आहे ती यामध्येच येणार आहे, म्हणजे बाहीची जी शिलाई मार्जिन आहे, ही जी बाही आहे त्या बाहीच्या ज्या आतमध्ये ही शिलाई मार्जिन मी ठेवलेली आहे, ती या 9 इंचामध्येच येणार आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आता काय करायचं आहे, आपण 9 इंच घेतले तर इथे 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। ही जी 1.5 इंच आहे हे आपले शिलाई मार्जिन राहणार आहे। बघा, हे 1.5 इंच, या आतमधली जी शिलाई मार्जिन असते बाहीच्या आतमध्ये, ती ही 1.5 इंचाची, आणि इथपर्यंत आपल्याला आता आकार द्यायचा आहे। हे तुमच्या लक्षात आलेच असेल। तर आता कॅफाईट कशी घ्यायची, तर 2-3 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे। नाही समजले तर डायरेक्ट किती घ्यायची हे सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, पहिली ट्रिक आहे, तर पहिली ट्रिक सांगण्याच्या अगोदर आपण ह्या रेगा ओढून घेऊयात। बघा, हे शिलाई मार्जिनची रेग आहे आणि ही सुद्धा 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची रेग आहे। बघा, आता पहिली ट्रिक ही आहे की जो कस्टमरचा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज घ्यायचा आहे। पहिले कस्टमरला आपल्याला विचारायचं आहे की तुमची बाही ही परफेक्ट बसते का, कुठे चुने तर येत नाही ना, हे आपल्याला विचारायचे आहे। कस्टमरने म्हटले की बाही ही एकदम व्यवस्थित बसते, तर कस्टमरची बाही घ्यायची आहे आणि अशी ठेवायची आहे। बघा, इथे मी ठेवलेली आहे कस्टमरची बाही, आणि बरोबर इथे बघायचं आहे, इथे सुद्धा बरोबर ही बाही ठेवून घ्यायची आहे, आणि बरोबर इथे बघा, इथे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आणि कॅफाईट आपोआप तयार, इथे कॅफाईट आपोआप तयार झालेली आहे।
पण बऱ्याचदा काय होते की कस्टमरची बाही ही व्यवस्थित बसलेली नसते. बाहीमध्ये बघा इथे चुन्या येतात, त्यांची बाही ही परफेक्ट बसलेली नसते. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे मी सांगणार आहे. तर बघा, जेव्हा माप हे 34 आणि 36 साईजचे असते आणि यासाठी जर तुम्हाला 11-10 इंचाची बाही तयार करायची असेल त्यावेळेस कॅप हाईट आपल्याला इथून 3.5 इंच घ्यायची आहे. तर बघा, इथून काय करायचं आहे, बरोबर 3.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे 3.5 इंच मी घेतलेले आहे. तर इथे मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी या मापाची बाही इथे ठेवून दाखवलेली आहे. पण ही जी बाही आहे ती 32 साईजची आहे, त्यामुळे इथे कॅप हाईट ही 3 इंच घेतलेली आहे. म्हणजे आपण टाकून बघितल्यावर ही कॅप हाईट 3 इंच आलेली आहे. हे तुम्हाला समजून सांगितल्यासाठी मी घेतलेली आहे. पण बघा, आता तुम्हाला समजत नसेल कॅप हाईट किती घ्यायची आणि कस्टमरचा ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित नसला त्यावेळेस काय करायचं आहे, ब्लाऊजचे माप मोजायचं आहे. हा ब्लाऊज कुठल्या मापाचा आहे, 34 किंवा 36 साईजचा असला तर कॅप हाईट तुम्हाला डायरेक्ट 3.5 इंच घ्यायची आहे. 3.5 इंच कॅप हाईट घेतली ना की तुमच्या बाहीमध्ये जे इथे मिऱ्या येते ते चोळ येतात ते कसेच येणार नाही, एकदम तंतोतंत तुमची बाही ही बसणार आहे. आणि दुसरी ट्रिक सांगते मी तुम्हाला, तेच माप तुमचे जास्त असले, समजा 38 असले किंवा 40 असले तर आपल्याला ही कॅप हाईट 4 इंच घ्यायची आहे. बघा, ही महिला हमखास जाड असणार आहे अंगात, त्यामुळे इथे सुद्धा जागा जास्त असायला हवी, कॅप हाईट जास्त असायला हवी, म्हणून इथे 4 इंच घ्यायची आहे. आणि 34च्या खाली जर माप असली, समजा 30-32 असली, समजा 30 किंवा 32 असले तर ही कॅप हाईट फक्त आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. बघा, अशी 3 इंच घ्यायची आहे. आले लक्षात? आणि एवढे करूनही बघा तुम्हाला समजले नाही तर एखाद्या महिलेचा लांब ब्लाऊज असला तर तिला तो घालून बघायचा आहे. बघा, हा आता ब्लाऊज मी महिलेला घालून बघितलेला आहे आणि इथे जर थोडेसे चोळ येत असेल बाहीमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच कॅप हाईट ही शिल्लक घ्यायची आहे. तर बघा, इथे समजा चोळ आला तर याची कॅप हाईट आपल्याला इथे बघायची आहे. तर समजा या बाहीची कॅप हाईट आहे इथे इतकी येत आहे, समजा इथे बघा इतकी, म्हणजे 3 इंच येत आहे. आणि या बाहीमध्ये जर चोळ येत असेल तर अर्धा इंच कॅप हाईट ही आपल्याला वाढून घ्यायची आहे, 3.5 करायची आहे. आले लक्षात? तर हा कॅप हाईटचा प्रॉब्लेम तुमचा इथे दूर होणार आहे. आता राहिला प्रॉब्लेम इथे फुगा येतो. जेव्हा आपण समोरच्या साईडला बाही जोडतो तर इथे असा फुगा आल्यासारखा होतो, फुगा. तर बघा, माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते की बाहीची कटिंग ही कशी करायची. तर बघा, इथे काय करायचं आहे, मी हे माप घेणार आहे 34 साईजची किंवा 36 साईजची माप. या ब्लाऊजसाठी ही बाही मी काढणार आहे समजा. तर कॅप हाईट किती घेणार आहे मी, 3.5 इंच. इथे 3.5 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे. वरतून 1 इंचावर मार्किंग करायची आहे, ती बाही कुठलीही असो. झाले. आता इथून ते इथपर्यंत टेप ठेवायचा आहे, त्याचा मध्य काढायचा आहे. 7 आहे तर मध्य 3.5 येणार आहे. असा मध्य काढता येत नसेल तर आपल्याला टेप दुमत मारायचा आहे. तर बघा, 3.5 इथे आलेला आहे. झाले. आता ही मधली मार्किंग जी आपण केलेली आहे तिथून आपल्याला समोरच्या साईडला खोलगट आकार द्यायचा असतो. तर खोलगट आकार बघा कसा द्यायचा असतो. आता हा जर खोलगट आकार, आता समोरची साईड आहे, समोरच्या साईडला जर तुम्ही खोलगट आकार व्यवस्थित दिला नाही तर इथे बघा चोळ निर्माण होतो. तर याचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. समजा महिलाचे माप हे जास्त असेल तर आपल्याला कॅप हाईट नाही, इथे जे खोली आहे ती खोली आपल्याला 1 इंच घ्यायची आहे. आणि मध्यम असेल तर 1/4 इंच घ्यायचं आहे. आणि कमीत कमी असेल, समजा 30-32 असेल तर इथे अर्धा इंचच घ्यायचं आहे. आले लक्षात? तर इथे बघा, आपण हे मध्यभाग जो निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला 1/2 इंचापेक्षा जास्त, म्हणजे ही जे मार्किंग आहे इथून 1/2 इंच यायला हवे. हा जो भाग आहे मधला तो 1/2 इंच यायला हवा. तर बघा, इथे बरोबर 1/2 इंच आलेला आहे. आता काय करायचं आहे, ही जी शिलाई मार्जिनची रेषा आहे ती अशी उभी करून घ्यायची आहे. आता बघा, हा बरोबर असा इथपर्यंत असा भाग जोडत आणायचा आहे. बघा, याला जास्त मध्य हे ते काढायची गरज नाही. आणि हा काय करायचा आहे, बरोबर असा इथे जोडत आणायचा आहे. झाला. हा आकार असा व्यवस्थित इथे मासोळीसारखा येतो. खूप साऱ्या मैत्रिणी इथून मोजायला सांगतात, त्याचा मध्य काढायला सांगतात, अजून त्याचा मध्य काढायला सांगतात. यामुळे काय होते की कन्फ्युजन जास्त वाढते आणि बाही ही तुमची चुकते. तर बघा, समोरच्या साईडला
हा आकार असा थोडासा स्ट्रेट असायला. इथे जर तुम्ही जास्त असा खोलगट आकार देऊन खूप साऱ्या मैत्रिणी बघा अशा आकार देतील समोरच्या साईडला, बघा हा असा आकार देतील. असा आकार देऊन इथे जास्त गड्डा करतील, मग इथे काय होतो, फुगा निर्माण होतो. तर इथे फुगा निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्याला मी जे सांगितलेली आहे ती पद्धत तुम्हाला वापरायची आहे. काय करायचं आहे बघा, इथून 1 इंचावर मार्किंग करायची आहे. झाले. आता हा जो मध्य निघालेला आहे त्या मध्याच्या दोन्ही साईडला पाव इंचाने मार्किंग करायची. इथे पाव इंच, इथे पाव इंच, म्हणजे मधातला जो भाग आहे तो पाऊण इंच यायला हवा. आता बघा हा बाहेरच्या साईडचा आकार तर बरोबर असा गोल आकार आपल्याला देताच येतो. हा असा गोल आकार द्यायचा आहे. आतल्या साईडला आकार देण्यासाठी बघा इथून काय करायचं आहे, अशी आशेने मोजायची, अशी तिरकस लाईनमध्ये 1 इंच पुन्हा मोजायचा आहे आणि असा आकार हा द्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बाही एकदम परफेक्ट तयार होते. बाहीमध्ये कुठेही चोळ निर्माण होत नाही. अजून एक सांगते बघा, बाहीमध्ये खाली इथे चोळ निर्माण होतो. इथे चोळ का निर्माण होतो, कारण की आपण बाहीचा आकार देताना एक चुकी करतो. तर ती कुठली चुकी करतो मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता समजा दंड हा बाहीचा 4.5 इंच आहे, तर आपण काय करतो, डायरेक्ट इथून असा आकार देतो. हा आकार दिल्यावर इथे चुन्या तयार होतात. आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच हा आकार आतमध्ये घ्यायचा आहे. बघा थोडासा असा कर्व गोलाकार द्यायचा आहे. त्यामुळे काय होते, इथे जो चोळ निर्माण होतो तो इथे व्यवस्थित असा बाहीचा आकार येतो आणि बाही ही व्यवस्थित इथे बसते. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक माहिती मी सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.